शी झाला फोन बघून? नाही ना, सोशल मीडियावर कुठली पोस्ट टाकू कळतच नाही अरे. हा बरोबर. पहिले तू पटकन सोशल मीडियावर पोस्ट टाक, नाही तर आपल्याकडे महापूर येईल. चल चल पटकन व्हिडिओ टाक टाक टाक. हे असं काय करतोयस? अरे हे सगळं आपल्यासाठीच तर असतं. आपल्यासाठी? हा मग सोशल मीडियामुळे लोकांना कळतं की आपण जगतोय. नाहीतर मला सांग, एरवी आपल्या जगण्याची कोण दखल घेतं? अरे 150 कोटी लोकसंख्या होत आली, कोणाला कोणाची काही पडलेली नाही. त्यात आपण सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला किंवा एखादी पोस्ट टाकली किंवा काहीतरी लिहिलं तर लोकांना कळतं की बाबा आपण आहोत. बरं ठीक आहे, समजा लोकांना कळलं की आपण आहोत, बाबा रे हे आहे, पुढे काय? समाधान. कसलं समाधान? हे बघ कसं आहे, एरवी लोकांना दिवसभर काम करून 100 रुपये मिळते. पण समजा आपण एखादी पोस्ट टाकली आणि त्याला 200-300 लाईक्स मिळणार असतील तर समाधान वाटणारच ना. काय बोलतेस? एक तर ना पल्ले, मुलं फक्त मुलींनाच लाईक करतात, मुलांना लाईकच करत नाही. ज्वलंत विषय हा. मुलांच्या लक्षात यायला पाहिजे आपण एकमेकांना लाईक दिले पाहिजे. बाबा रे हे घे लाईक, हे घे लाईक. पण नाही, सतत मुलींना मेसेज करतात. हाय खुशी आहे, जेवण झालं का? बरं ते जेवण साधं नाहीये, ते जेवण याचं इंग्लिश. बरं चल नाही जेवलीत, तू जेव घालणार आहेस का तिला? नाही तुला परवडणार आहे का? एक तर याच्या घरचे याला विचारत नाही, बाबा रे तू जेवलास का? तिला विचारतो तू जेवलीस का? बरं चल ती जेवली, ती जेवली, तू काय भांडे घासून देणार आहेस का तिचे? काय पण बोलतात मुलं. खरंच माहितीये रे तुला? अनुभव हे बाकीच्या बाहेरच्या मुलांचा ऐकतो ना, तो अनुभव. तुला सांगतो पल्ले, आपल्या देशात शास्त्रज्ञांची कमतरता काय माहितीये? विचार का? कारण आपल्या देशातल्या मुलांचा वेळ ना मुली ऑनलाईन आहेत की नाही याचं संशोधन करण्यात जातो, आणि मुलींचा वेळ माझा सोमवारचा डीपी चांगला होता की माझा मंगळवारचा डीपी चांगला यात जातो. बरं बाबा, या अख्ख्या देशात एकटा तू सज्जन आहेस ना? नाही ऍक्च्युली पल्ले, काय ना मी माझा सगळा वेळ वाया घालून आता स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतोय. प्रॉब्लेम काय ना, अनुष्काला विराट हा त्याच्या बॅटिंगमुळे आवडतो, चॅटिंगमुळे नाही. हे जोपर्यंत कळतं ना तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. असो, उशिरा का होईना पण तुला कळलं तरी. ऐक ना, आपण आधी किती बोलायचो ना फोनवर, आणि तू काही बोलायचीस? आपण काही बोलायचो ना? मी काही बोलायचो ना तेव्हा? मी काय म्हणते, आता पण बोलशील का काही, पण चॅटिंगवर? आता हे काही बोलतेस ना तू? का? त्याला काय होतं? वेडी झालीस का? बोलू ना प्लीज. चल चल मी आलो. अरे पण तू, अरे वेडी आहेस का? हाय. हॅलो. झालं का जेवण? डुक्कर काय झालं चिऊ? तू मला चिव म्हणू नकोस हा, मी काय चिमणी नाही. आधी तर आवडायचं तुला. आधीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा मला अक्कल नव्हती. म्हणजे आता तुला फार अक्कल आली असं म्हणायचं आहे का? नाहीतर काय. परवा मी एवढ्या महागाची लिपस्टिक लावून आले होते आणि तू म्हणालास तुला तोंड आले, औषध लाव. अरे मला खरंच तसं वाटलं. तुला माहितीये तशी मला डार्क लिपस्टिक आवडत नाही. मी एखाद्या कागदावर सही करण्याऐवजी निरक्षर माणसाने अंगठा लावलं तर कसं वाटतं, सेम तसं वाटतं तू डार्क लिपस्टिक लावल्यावर. हेच आपल्या जगण्याविषयीच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपल्यात ना
खूप मतभेद आहेत. पण लिपस्टिक ही काय जगण्याची कल्पना वाटत नाही. फार फार तर बघण्याची असू शकते. पुन्हा पानसट विनोद. तुझ्या या विनोदांचाच कंटाळा आलाय मला. अरे पण हेच विनोद तुला खूप आवडायचे ना. माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी असं म्हणायचीस तू. पण आता तोच वाईट होत चाललाय ना. आता तुला चपलेनी नाही, हाय हिल्सच्या चपलेनी मारावं असं वाटतं. अगं पण मी काय केलं असं? मी नेहमी तुला 4 स्माइली पाठवायचे आणि तू एक. मी तुझ्या 24 पैकी 24 प्रोफाईल पिक्सला लाईक केले गेल्या 6 महिन्यात आणि तू माझ्या 257 पैकी 203 प्रोफाईल पिक्सला लाईक केलेस फक्त. हे तुझं प्रेम? एक मिनिट. नाही, आपलं लग्न होऊन ना फक्त 6 महिने झालेत. या 6 महिन्यात फार फार तर 180 दिवस असतात. 180 दिवसात तू 257 प्रोफाईल फोटो टाकलेस. कशाला लाईक करू मी? मी असं नाक ओठावर घेऊन पाऊट केलेला फोटो फक्त तुझ्यासाठी टाकला होता. अगं पण तू बाकी असे 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 56 पाऊट टाकलेस. ते नेमके कोणासाठी होते मग? पण मी फक्त एवढंच म्हणाले होते की आता आपण मोबाईलवर किस पाठव म्हणून भांडायला लहान राहिलेलो नाही आहोत. पण तुला असं काय वाटतं, किस म्हणजे मतदानाचा हक्क आहे का? 18 वर्ष झाले की आपोआप भेटायला? अरे काही लोकांना लागतो उशीर, असतं एखाद्याचं. पण तुला तर प्रत्येकच गोष्टीत उशीर लागतो. तू ही अशी माझ्याबद्दल संशय उत्पन्न करणारे वाक्य 4 चौघात बोलतेस. तू पूर्ण वाक्यात का बोलत नाहीस? या घरात एक वस्तू सापडेल ना ते शपथ. का सकाळच्या सकाळी हात थरथरायला लागले? ए सकाळ सकाळ काही बाई बोलू नकोस. हात थरथरतात म्हणजे काय? माझे हात थरथरतात म्हणजे काय? ढोसायची असेल. ए उशे, मला ढोसायचंय की काय करते ते माझं मी बघेन. कळलं तुला? सुट्टी असली की लागला माणूस ढोसायला. ए उशे, हात काय जातेस बाहेर? ये सुट्टी आहे म्हणजे काय? आहेच सुट्टी. मला सांग माझी बाटली कुठे आहे? माझी बाटली कुठे? मला माहित नाही. तुला माहित नाही बाटली गेली कुठे? मी पिते. नाही पितो मीच पण बाटली गेली कुठे? तिला काय पाय फुटले का आणि ती बाहेर गेली का? मला माहित नाही. मी सांगितलं ना तुला माहिती मग बाटली गेली कुठे? काल लग्नाचा वाढदिवस होता दावा. मला की तुला फिरायला घेऊन गेला, जेवायला घेऊन गेला नाही, पण बाटली मात्र पाहिजे. ए तू आता लेक्चर देऊ नको, मला लेक्चर देऊ नकोस. काल मी सुट्टी आहे म्हणून घेऊन आलो होतो आणि इथे या कपाटात इथे मी बाटली ठेवली होती माझ्या हाताने. कुठे गेली बाटली? कुठे गेली माझी बाटली? बाटली फुटली. बाटली फुटली? माझी बाटली फुटली? कोणी फोडली माझी बाटली? जितूनी फोडली. काय? जितूनी बाटली फोडली? जित्या आता तुला मी जित्या सोडणार नाही. जित्या दारूची बाटली फुटली म्हणून मारू कसे काय शकतात? मारतात. आधी पण 2-3 वेळा मारलं होतं. पण काय अडचण आहे? आणि जर एवढीच इच्छा होत असेल प्यायची तर नवीन बाटली नाही का आणतायत? एरवी आणता येते ना, पण आज नेमका ड्राय डे. काल आणून ठेवली असेल आणि आज नेमकी तीच बाटली फुटली असणार, म्हणून तर आडे केलेत. पण तुला सांगते, अशा लोकांना ना धडा शिकवलाच पाहिजे. शिकवलाच पाहिजे. मग अरे लहान मुलांवर हात कसे काय उचलू शकतात हे? म्हणजे तुम्ही काय माझ्या बाबांना मारणार? जितू बाळा, अरे असं नाहीये. तुझ्या बाबांना काय आम्ही मारणार नाहीये. त्यांच्याशी ना आम्ही छान गप्पा मारणार, बोलू आम्ही त्यांच्याशी. हा बाळा, तू इथेच बसा, मी आलेच त्यांच्याशी बोलू. ए पल्ले जरा डोकं शांत ठेवायचं. जितू भाई, चॉकलेट खाणार का? मी चॉकलेट नाही खात, दात खराब होतात. अरे मग या गोष्टी बाबांना पण सांगायच्या ना. काय दात खराब होतात ते? नाही तू काय
घरातली वस्तू गायब होते कशी? काय झालं? अहो काय झालं? काही नाही हो. अहो माझी बायको आहे ना, हिला एक वस्तू जपून ठेवता येत नाही माहितीये. पण नेमकं काय झालंय? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही ओरडताय कशाला? नुसतं काय हरवलं विचारतेय ना मी. अहो आमच्या घरातली गोष्ट आहे. घरातली गोष्ट आहे ना, मग घरात शोधा. असं बाहेर आरडाओरडा करून ती सापडेल असं वाटतंय का तुम्हाला? बर ठीक आहे, एक काम करते. मी ना तुम्हाला एक गोष्ट ऐकवते. गोष्ट? आणि मला सांगा. तुम्हाला म्हातारीची गोष्ट माहितीये? म्हातारी तीच ना भोपळ्यावर बसती ती. चल रे भोपळ्या, टुणक टुणक टुणक. का बसाव, लहान आहात का आता तुम्ही? ऐका, ऐकवा. एक म्हातारी असते, ती ना रस्त्यात काहीतरी शोधत असते. ते आपलं लाईटचा खांब असतो ना त्याच्या खाली. एक जण येतो, 2 जण येतात, असं करत करत बरीच जण गोळा होतात. सगळ्यांना प्रश्न एकच, म्हातारी नेमकं शोधतीये काय? मग एक जण जाऊन विचारतो की आजी तुम्ही नेमकं काय शोधताय? त्यावर आजी सांगते की मी ना सुई शोधते. त्यावर दुसरा विचारतो की सुई इथे कशी काय हरवली, म्हणजे असं रस्त्यात. त्यावर आजी म्हणते सुई रस्त्यात हरवलीच नाहीये, सुई घरात हरवली. त्यावर तिसरा विचारतो की आजी जर सुई घरात हरवली आहे तर मग तुम्ही असं रस्त्यात का शोधताय? तर आजी काय म्हणते माहितीये का? घरात लाईट नाहीये ना म्हणून इथे शोधतेय रस्त्यावर. आता मला सांगा, याला काय अर्थ आहे का? नाही, कशाला कसला अर्थ नाहीये. पण ती आजी आहे ना डोक्यावर पडली होती म्हणून तिला कोण काही बोलत नव्हतं. पण तुमचं तसं नाहीये ना. एक तर तुम्ही म्हातारेच नाही आहात, तुम्ही डोक्यावर पडलायत असं वाटत तर नाहीये. तर मग असं का वागताय सांगा ना. अहो ते आमचं खाजगी आहे हो. बनियान हरवलंय का तुमचं? अहो मी पाहिलं होतं, ते 4-5 छिद्र असलेलं पांढरं बनियान तुमचंच आहे का? अहो बनियन नाही हो. नाही? मग तो काळा सॉक्स तुमचा आहे का? कसला घाणेरडा वास येतोय हो त्याला. काल राहायला आलोय तरी जीव नकोसा झालाय. एका दिवसात घर सोडावं असं वाटतंय आम्हाला. मी तर तुम्हाला सांगते, बरं झालं हरवले खरंच. अहो सॉक्स नाही हो. अहो मग नेमकं हरवलंय तरी काय? आपलं ते हे काय नाही हो. काही नाही. कसं? मी सांगते ना. हे काय सांगायचं नाही. तू आज जा. मी सांगते. त्या इतक्या वेळा विचारतात, सांगायला नको? बाटली हरवली आहे दारूची. मी त्यांना सांगितलं बाटली फुटली, पण त्यांचा विश्वास नाहीये माझ्यावर. त्यांना वाटतंय की मी ती आत लपवून ठेवली. एवढीशी गोष्ट आहे. अहो काय तुम्ही मग कशाला एवढा आरडाओरडा करताय? थांबा. शेजारी चांगले आहेत, माणूस काय ना. हा माणुसकी कसली आहे? काय बाई आहे? लाज लज्जा सोडून आलेली आत गेली दारूची बाटली आणायला. बापरे, काय चाललंय? किती वेळ थांबणार आहात वाट बघत? भिकाऱ्यासारखी. काय भिकारी? आणि मी चल निघात. भिकारी म्हणते चल. अरे जितू बाळा ये माझ्या सोन्या सोन्या. अरे वा 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 बेटा, बस मांडीवर बस. तू खूप हुशार आहेस, तू खूप छान आहेस. बाबा काय ओलं होते. ओलं होते? सुकी पप्पी घेतो. हुशार आहेस हा. बरं बाळा, मला सांग त्या काकू काय करतायत आतमध्ये? काकांची गप्पा मारतायत. हा, काकांशी गप्पा मारतायत? तू तिथे काय बसलायस? उठ उठ, त्याचा अभ्यास कर. अभ्यास झाला. अभ्यास झाला? मग परत एकदा अभ्यास कर. अभ्यास झाला, काकांशी गप्पा मारतायत.
वहिनी वहिनी आहेत. आहेत ना. वहिनीने मला थांबायला सांगितलं. थांबा. नाही थांबायला काय हरकत नाही, पण जरा जास्त उशीर झाला ना. मग काय नाही, वहिनी मला देणार होत्या. काय झालं? आमचं घर म्हणजे बिअर बार वाटलं का? नाही हा हा ए पल्ले पल्लवी इकडे. हे काय म्हणतात तू यांना दारूची बाटली देणार होतीस म्हणे. काय? हा? वहिनी तुम्ही म्हणाला ना थांबा, ही एवढी शिस्त गोष्ट आहे. म्हणाला होतं तर थांबा. हो मी तुम्हाला असंच थांबा म्हणाले होते. मला वाटलेलं काहीतरी मोठी गोष्ट आहे म्हणून मी आले होते. पण आता एवढ्याशा गोष्टीसाठी मी कशाला थांबू, म्हणून तुमचं तुम्ही थांबा असं म्हणाले मी. काय तुमचं काहीतरी वेगळंच बाबा. कळलं ना? यात काय काय ना यात काय घरात येऊन काय दांडिया खेळायचं मला. चल जा. आज जा. तुम्हाला काय क्वार्टर पाहिजे का? हो पण काय ना ड्रायडे आहे ना. हे लोक कशाला ड्रायडे ठेवतात कळत नाही. काय गरज आहे काय ड्रायडेची? बरोबर बरोबर. मला सांगतो ना ड्रायडे असला ना ड्रायडे की अजून मूड येतो माहितीये. अच्छा मी काय म्हणतो, मी आणून देऊ का तुम्हाला क्वार्टर? क्वार्टर आणून देणार पक्का? हा रिअली? हा. आर यू शुअर? आता काय बॉन्डवर लिहून देऊ? अरे मेरे जेम्स बॉन्ड. 500 रुपये लागतील. 500? फक्त 500? फक्त 500. अरे हळूहळू फाटतील फाटतील. अरे घे. ठेव घेऊन या. ठीक चल आलोच. ओ जेम्स बॉन्ड तुम्ही पण आत. मी जेम्स बॉन्ड आहे. बूट नको घालायला. गुत्त्यावर असा जेम्स बॉन्ड जातोय. बरं दिसतं का? बरोबर बरोबर जेम्स बॉन्ड. युअर राईट युअर राईट. मी बूट घालायचं, मी चप्पल घालतो. 007 टँग 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 पडाल. पल्ले पल्ले तुझे दारूसाठी हे पण करावं लागणार आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना. हे मी म्हणालो. नाही नाही पार्सल. पार्सल काय घरात ठेवतो का मी? हे तेच म्हणतो ना, आपण बाहेर जाणार होतो. तुम्ही जेम्स म्हणून शूज घालायला आलात, मला चप्पल घालायला सांगितलं. मी चप्पल घालून आलो आणि तुम्ही चक्क झोपलात. सॉरी सॉरी मला ना जरा डोळाच लागला. सॉरी सॉरी सॉरी. चला लोक चला चल चला पटकन चला. हा पण एक महत्वाची गोष्ट. आज ड्राय डे. माहितीये मला. दुसरी गोष्ट काय? आज महाग मिळेल. माग मिळेल? हो. चालेल चालेल चालेल. हो चला. ठीक आहे चला मग. चला. पण मी काय म्हणतो, आता काय एक दिवस तुम्ही नाही प्यायला तर काय होईल बरं? मूड झालाय ना माझा. मूड झाला. हो. पण मूड तर वहिनींचा पण झाला होता बाहेर जाऊन जेवायचा. नाही वहिनीला मी नेणार आहे.
कधी? परवा. परवा. अहो लग्नाचा वाढदिवस हा त्या दिवशी वाढदिवस आहे. पार्सल देणार आहात की नाही? काय ना हा ड्राय डे हा विसरणार नाही.